अजित पवारांनी मिटकरींसारख्या श्वानाला आवरावं असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। अर्थ खातं घेऊन ओबीसींच्या योजनांना कात्री लावणं हे दादांचं काम आहे। दादा आणि काका यांनी महाराष्ट्राच्या सातबाऱ्यात खाडाखोड केल्याचं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत। हाके साहेब, काल अजित पवारांनी सांगितले की तुमचं आणि मिटकरीमध्ये जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। हे व्यक्त होत असताना बोलत असताना आम्हालाही आवडलं नाही, पण वरमाई शिंदळ असली की नाही वराड सुद्धा शिंदळ असतं। त्यामुळे अजितदादा पवारांनी अशा रेबीज झालेल्या श्वानाला कायद्याच्या सभागृहात आमदार म्हणून संधी दिली आणि हे श्वान आता त्याला रेबीज झालंय म्हणल्यावर ते चावतच सुटणार आहे ना। त्यामुळे अजितदादांनी ह्याला एक इंजेक्शन द्यावं, नाहीतर अजितदादा तुमचं हे जे काही जहाज आहे ना, जहाज कारखानदारांचं जहाज हे जनसामान्यांच्या मनातून उतरलेलं असेल। हे जहाज कधीही बुडू शकतं, कारण आणि सत्तेत बसायचं आणि पुन्हा अर्थ खातच घ्यायचं आणि पुन्हा गरिबांच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीनदलितांच्या ओबीसींच्या योजनांना कात्री लावायचं। हा उद्योग आहे अजितदादा पवारांचा। अरे तुम्हाला बिझनेस करायचा ना अजितदादा, कारखाने काढलेत ना तुम्ही कारखान्यावरती बसा ना, तिकडे काम करा। कशाला पाहिजे वारंवार तुम्हाला सत्ता? जरा विरोधामध्ये काम करा ना। अजितदादा अजून म्हणतात की बोलताना प्रत्येकानं तारतम्य राखलं पाहिजे। काही लोकांमध्ये विकृती असते, त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। माझ्याकडे अजितदादा पवार, होय मी विकृत आहे, मी गावगाड्यातल्या ओबीसींच्या प्रश्नावर विकृती करतोय असं तुम्हाला वाटत असेल तरी चालेल, काही हरकत नाही। पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्या। तुम्ही आणि तुमच्या काकांनी या महाराष्ट्राच्या सातबाऱ्यात खाडाखोड केल्या, त्याचं आम्हाला उत्तर हवंय। अजून थोडे दिवस आम्ही पाहणार, नाहीतर आहेत ना निवडणुका अजून। हा येणारा काळ ठरवेल कुणाची अवकात काय आहे, कुणाची लायकी काय आहे। लक्ष्मण हाकेची लायकी काय आहे या कारखानदाराला दाखवून देतो ना आम्ही पुढं। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।